नगरपरिषद निवडणुकीत आज मोठा खळबळजनक प्रकार घडला आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय मतदान केंद्रावर मतदान करताना ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचा आरोप करत एका मतदाराने थेट ईव्हीएमची तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मतदार राम दुर्ग यांनी अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहुल उमरे यांच्या नगारा चिन्हासमोरील बटन दाबले असता मशीनवर कमळाचा लाईट लागल्याचा दावा केला आहे। हा प्रकार उघडकीस येताच केंद्रावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। त्यानंतर संतप्त मतदाराने थेट ईव्हीएम मशीन फोडल्याचा आरोप असून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित मतदाराला ताब्यात घेतले आहे। दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकराज्य टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार नवी ईव्हीएम जोडून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू करण्यात आली आहे। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा खात्रीदायक दावा अधिकाऱ्यांनी केला आहे। सध्या या घटनेमुळे गडचांदुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून समर्थकांमध्ये चर्चा व आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे। पुढील कार्यवाहीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दोन्ही या मतदान केंद्रावर मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष म्हणून कार्यरत आहोत। दिवसभर मशीन सुरळीत सुरू होती। मतदारांना टाईम झाल्यामुळे 5:15 वाजल्यामुळे मतदारांना चिठ्ठ्या बाहेर तिथं बघून चिठ्ठ्याचा क्रमांक तिथं बघून थोडं बाहेर निघलो होतो आणि तेव्हा मशीन आपटण्याचा आवाज आला। मी एवढं सांगू शकतो। बाकी इतर माहिती इतर कर्मचारी देऊ। कुठला आहे फोडणारा असं काही मी माहिती नाही विचारली त्याला कुठलं काय। इथंच मतदान करण्यासाठी तो आला होता प्राथमिक माहितीनुसार आणि मतदान करण्यासाठी तो त्याने कशी गेलं। इथला मतदार आहे का तो? इथं या प्रभागातला मतदार आहे। अच्छा, काय नाव आहे त्याचं? तुमच्याकडे मतदानासाठी आलं तर नाव असेल ना? माझ्याकडे आपलं प्रतिनिधी तुम्ही विचारला नाही का? सर एक त्याला विचारून सांगतो।